नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी.बी. जोशी आपल्या सर्वांचं जोशी लीगल टॉक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला माहीतच आहे की बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, NBFC आणि निधी कंपनी अशा बऱ्याचशा बँका ज्या आपण म्हणतो, खरं तर ह्या बँका आहेत का? आणि बँकेकडून कशा पद्धतीने फसवणूक होते, सामान्य नागरिकांना कशा पद्धतीने बँक काही गोष्टीचा आमिष दाखवून फसवतात, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पद्धतीने आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले बँक फ्रॉड म्हणजे काय? बँकेचा फ्रॉड म्हणजे असा फ्रॉड मित्रांनो, की आपण बऱ्याच वेळा बघतो की बँकेकडून काहीतरी कॉल येतो, ईमेल येतो. खरं तर तो आपल्या बँकेकडून आलेला नसतो, पण आपल्याला तो ईमेल येतो आणि म्हणतात की तुमचा OTP शेअर करा, ATMचा पासवर्ड शेअर करा, ATMच्या पाठीमागचे 3 जे डिजिट आहेत ते शेअर करा. हे अशा पद्धतीचे जे खोटे लोन देणे, खोटे खाते निर्माण करणे, अशा पद्धतीचे जे फ्रॉड होत आहेत आता सध्याच्या लेटेस्ट ह्याच्यामध्ये, तर हे फ्रॉड रोखण्यासाठीच हे जे आहेत सगळे फ्रॉड, त्याला बँकिंग रिलेटेड फ्रॉड असं म्हणतात. आता आपण दुसरं असं बघू की NBFC म्हणजे काय? नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. पण काही ज्या बनावट NBFC आहेत त्या काय करतात की अतिरिक्त व्याजदराचं आमिष दाखवून किंवा इन्स्टंट लोन ट्रॅप जो असतो किंवा प्रोसेसिंग घेऊन गायब होतात, अशा पद्धतीचे वेगवेगळे फ्रॉड ह्या NBFC करायला लागलेले आहेत. त्यामुळे NBFC मध्ये गुंतवणूक करत असताना आपण NBFC RBIला रजिस्टर्ड आहे का हे चेक करणं फार महत्त्वाचं आहे. तिसरं आहे निधी कंपनी. निधी कंपनी जी आहे तर त्याचं क्लिअर कट असं आहे मित्रांनो की निधी कंपनी ही फक्त त्यांचे जे सभासद आहे त्या सभासदाकडूनच पैसे गोळा करू शकते. बाहेरच्या पब्लिककडून पैसे घेण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. पण अशाच फेक निधी कंपन्या बाजारात आलेल्या आहेत आणि ते काय करतायत की ते सामान्य जनतेकडून खाते उघडून तुम्हाला जास्त व्याजदर देऊ, 10%, 12%, अगदी बँका देत नाहीत त्याच्यावर ते द्यायला लागलेले, असं आमिष दाखवून त्यांचं खातं उघडून त्यांचं डिपॉझिट सेव्ह करून त्याच्यावर ते देत नाहीत. तर अशा पद्धतीनं ज्या निधी कंपन्या सुद्धा आहेत तर त्यांना घेण्याचा अधिकार नाही आहे. त्यामुळे ज्या काही निधी कंपन्या आहेत त्या पण MCAला रजिस्टर्ड आहे, तर त्या आपण नीट बघून घ्यावा. सेक्शन 8 खाली ह्या निधी कंपनी रजिस्टर्ड होतात. आता आपण हे बघू की हे फ्रॉड का होतात. हे फ्रॉड जे आहेत मित्रांनो की आपणच म्हणजे जे काही आपल्या ओळखीचे एजंट असतात ते एजंटला आपण बळी पडून आपण बँकेत खातं उघडतो. आपण खातं उघडत असताना जे आपले डॉक्युमेंट्स देतो त्याच्यानंतरची पूर्ण रसीद घेत नाहीत. बऱ्याच वेळेला आपण जे बॉन्डसाठी पैसे देतो त्याचा बॉन्ड घेत नाहीत. तर ह्या सगळ्या चुकांमुळे किंवा आपण इन्स्टंट आता ऑनलाईन जे आपण लोन घेतो आहोत ॲपवरून वगैरे, तर हे ॲपला आपण जे ॲग्री करतोय आणि आपल्या बँकेला लिंक करतोय, तर यामुळे सुद्धा आपला ऑनलाईन फ्रॉड होऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे सर्व गोष्टी बँकेच्या रिलेटेड तुम्ही ज्यावेळेस लोन घेताय त्या सर्व गोष्टी तपासून घ्या आणि नंतरच तुम्ही तिकडे सर्व गोष्टी बँकेचं इन्स्टंट लोन घ्या. आता आपण हे समजून घेऊया की हे सगळे जे फ्रॉड होत आहेत तर ह्याच्यावर उपाय काय आहे. आता उपाय असा आहे मित्रांनो की सगळ्यात पहिले जर का समजा कुठलीही बँक तुमचेच पैसे ठेवलेले देत नसेल तर सगळ्यात पहिले तुम्ही त्या बँक, निधी कंपनी किंवा NBFC किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन विरोधात FIR करायची. त्याच्यानंतर दुसरं जे आहे RBIचं कंप्लेंट पोर्टल आहे मित्रांनो RBIचं, तर त्या कंप्लेंट पोर्टलवर त्यांची तक्रार करायची. तिसरं असं आहे मित्रांनो की EOW इकॉनॉमिक विंग्स ऑफेन्स, म्हणजे जे काही पैशाच्या रिलेटेड गुन्हे आहेत हे इकॉनॉमिक विंग्स ऑफेन्सकडे जातात. त्यामुळे तिकडे सुद्धा एक तक्रार करायची. त्याच्यानंतर कन्झ्युमर कोर्टात सुद्धा तुम्हाला या अशा फ्रॉड विरुद्ध जाता येईल. आणि तिसरं आहे नॅशनल कंपनी लॉ ट्राब्युनलमध्ये सुद्धा तुम्हाला या अशा फ्रॉडच्या विरोधात जाता येईल. तर अशा पद्धतीनं जे काही बँका आहेत, आता आपण हे समजून घेऊ की सामान्य नागरिकांनी काय काय बघायला पाहिजे ज्यावेळेस कधी बँक खाते उघडत असताना. आपली माहिती जे देतोय ते आपल्याकडे एक कॉपी ठेवायची. त्याच्यानंतर कुठलीही बँक किंवा निधी कंपनीत आपण जर का खाते उघडत असू तर त्याचं रजिस्ट्रेशन प्रॉपर आहे का, तिथे कोण कोण माणसं आहेत किंवा फक्त ओळखीचा माणूस आहे म्हणून उघडायचं का, या सर्व गोष्टी तपासल्याशिवाय आपण तिकडे खातं उघडू नका. तर आजचा व्हिडिओ हा तेवढ्यासाठीच होता की जे ऑनलाईन फ्रॉड होत आहेत ते आपण कशा पद्धतीने थांबवू शकतो. आणि बऱ्याच वेळा जे प्रायव्हेट बँका किंवा सहकारी बँका ज्या आहेत किंवा निधी कंपन्या किंवा पतपेढ्या हे आपलेच पैसे आपल्याला देण्यासाठी नाकारत असतात. अशा सर्व बँकांविरुद्ध तुम्ही हे सगळे स्टेप्स घेऊ शकता. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.